नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जिचंद्र. मित्रांनो, आपण पाहू शकता हे रस्ते बनवले VMCने. 15 ऑगस्टचा अल्टिमेट दिला होता 15 तारखेचा की त्याच्या आधी आम्हाला रस्ते बनवून द्या. रिक्षा चालक बालक संघटना जिचंद्र यांनी पण आंदोलन केलं होतं. पण आतापर्यंत तुम्ही पाहू शकता हे रस्ते असे आहेत. हे तर असे रस्ते वाहतुकी योग्य आहेत का? उद्या ॲक्सिडेंट झाला तर जबाबदार कोण? VMCने याच्यावर काहीतरी त्वरित तोडगा काढावा. पाहू शकता रस्त्यावरून गाड्या चालण्याची ती रस्त्याच्या कडेकडेने गाड्या चालल्यात. बघा, तुम्ही स्वतः पाहू शकता तुम्ही. उद्या जर कडेने चालणाऱ्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला तर जबाबदार कोण? जिम्मेदार? हे बघा, तुम्ही पाहू शकता. आपण आलो तर स्टार सिटी आणि सोमेश्वर नगर इथे नायगाव पूर्व इथे आता आपण आलो आहे. तुम्ही पाहू शकता रस्ते बघा पूर्ण कसे खराब झालेले आहेत, कशा अवस्थेमध्ये आहेत. तर VMCला मी रिक्वेस्ट करतो की त्वरित तिथे काहीतरी उपाययोजना करावी, रस्ते चांगले करावे. हे पत्रकार या नात्याने मी रिक्वेस्ट करू शकतो. बाकी जनता आवाज उठवणारच आहे. आणि मतांच्या टायमाला तुम्ही मतं मागायला गेल्यावर तुम्हाला दाखवणारच आहेत ते. कारण आता लोकांनी खूप सहन केलेलं आहे. पाहू शकता याचे रस्ते दिले आहेत नागरिकांना तुम्ही. पहा याचे रस्ते असे घाण. बघा, आणि रिक्षा मालक संघटना जिचंद्र यांचे. नमस्कार, मी मनीष प्रवीण भोईर. मागे आपण 30 जुलै 2024ला आपण आंदोलन घेतलं की रस्ता आपला नायगाव पूर्वचा चांगला व्हावा. त्यासाठी आपण आंदोलन घेतल्यानंतर वसई विरार शहर महानगरपालिका यांचे अभियंता व सहाय्यक आयुक्त हे आमच्या चर्चेसाठी आले. चर्चेसाठी आल्यानंतर त्यांनी असे सांगितले की आम्ही तुमचा रस्ता 15 दिवसात दुरुस्त करून घेऊ, असं आश्वासन देऊन ते आम्हाला वेळ पाहिजे असं सांगून गेले. त्यानंतर आम्हीसुद्धा कुठेतरी विचार केला की यांना वेळ देऊया 15 दिवसाचा. आज 15 दिवस नाही तर पूर्ण 27-28 दिवस होऊन गेले तरीसुद्धा इथे रस्ता दुरुस्त झालेला नाही आहे. आज आपण बघू शकता रस्त्याची अवस्था किती भयानक आहे. आणि ह्या आंदोलनाच्या अगोदर किंवा आंदोलनाच्या नंतर जे राजकीय षडयंत्र रचलेलं होतं की MMRDA कामं करून घेणार किंवा कामं करणार आहे पुढे, यासाठी त्यांनी ती जाहिराती केल्या, आंदोलन करू नका असं विशेष एका पक्षाने प्रचार केला त्यांचा. परंतु जवळजवळ 2009पासून ते आज 2024पर्यंत इथे गटारं नाही आहेत. इमारतीचे सांडपाणी येते ते रस्त्यावर साचते, त्यामुळे पावसाचेही पाणी रस्त्यावर साचते आणि त्यामुळे रस्ता कुठेतरी खराब होतो आहे. आणि हा पाण्यामध्ये रस्ता न टिकण्याचं कारण असं की रस्त्याचं जे डांबर मटेरियल जे पॅचवर्कसाठी वापरलं जातं किंवा रस्ता बनवण्यासाठी ते अक्षरशः निकृष्ट दर्जाचं असते. त्यामध्ये डांबर हे कुठेतरी 5% असते आणि बाकी सगळे 95% खडी असते. आणि ते आपण प्रत्यक्ष बघू शकता प्रत्येक वेळी की डांबरामध्ये ऑइलचं प्रमाण जास्त असते, डांबर नसतेच ते. त्यामुळे एक जरासा पाऊस आला की तो रस्ता वाहून जातो. अशाने रस्ता वारंवार फुटत असल्याने इथे रिक्षा चालकांचा असू दे किंवा इतर वाहनांचा जे मेंटेनन्स आहे, दुरुस्तीचा खर्च वाढत जातो. शाळकरी विद्यार्थी आहे त्यांना त्रास होतो. महिला, नोकरदार, गरोदर वर्ग जो आहे या शहरातला त्यांना याचा फार मोठा त्रास होतो. आणि ते दुर्घटना जर झाल्या रस्ता चुकवताना तर त्याचं जबाबदारी कोण घेईल? का यांचे डायरेक्ट गुन्हे आपण अभियंत्यांवर नोंदवू शकतो का? अशी व्यवस्था आहे का आपल्याकडे? हा मोठा माझा एक प्रश्न आहे पालिकेला की लवकरात लवकर दुरुस्त करा, अन्यथा मी उपोषण घेणारच आहे. गणपती आमचं सण येतं आहे. सणाअगोदर सर्व रस्ते व्यवस्थित चकाचक साफसफाई करून दुरुस्ती करून आम्हाला मिळावे आमच्या सणाच्या अगोदर. अन्यथा तुम्हाला चप्पल माझे तयार आहे. चप्पल आता तुमची म्हणजे कुवतच नाही की तुम्हाला चांगल्या भाषेत कायदेशीर भाषेत बोलावं. चप्पल रेडी आहे, हे जे तुमचं गटाराचं पाणी आहे ते इमारतीचं ते रेडी आहे माझ्याकडे. आणि जी खडी तुमची जी भेसळयुक्त खडी आहे तीसुद्धा रेडी आहे. सगळं घेऊन मी तुमच्या ऑफिसच्या बाहेर उपोषणाला बसतो. चपलांचा एक हार बनवतो
आणि एक बॅनर लावून त्याला हार मस्त त्याचा घालतो आयुक्तांना की कायदा सुव्यवस्था तुम्ही ठेवलीच नाही पालिकेमध्ये. अक्षरशः गेंड्याच्या कातडीचे अधिकारी म्हणले ना तरी काय वावगं ठरणार नाही या गोष्टीला. एवढे निकृष्ट आणि अशिक्षित अधिकारी आम्हाला भेटलेले आहेत जे कुठेतरी प्रमोशन घेऊन खालच्या स्तरावरून वरती आलेले आहेत, पण त्यांना प्रशासकीय व्यवस्था कशी चालवायची हे अजूनपर्यंत कळत नाही. तक्रारी आल्यानंतर कामं केली पाहिजे, त्यांची कामं आम्ही करायची का हा प्रश्न आहे. त्यांची कामं आम्ही करायची का रस्त्यावर उभं राहून प्रत्येक वेळी खड्डा इकडे पडला. मग अभियंता कशाला ठेवले, त्यापेक्षा आपण गवंडीवरती करू पालिकेमध्ये. अभियंत्याची गरजच काय इथे पालिकेमध्ये. तिथे जाऊन जो रस्त्याचं निरीक्षण करू शकत नाही प्रत्येक वेळी प्रत्येक हप्त्याला 2-3 दिवसाने, तर त्याचा उपयोग होणार आहे का. आमचा टॅक्स एवढा वाढलेला असूनसुद्धा त्या सुविधा टॅक्समधून आम्हाला भेटत नाही आहेत. ती पालिका बरखास्त करावी का. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला 27 किंवा जी काही गावं पाहिजे ती कशासाठी पाहिजे, तुम्हाला काय करणार आहेत ती गावं हे करून. जी आहेत त्या गावांचा तुम्ही उद्धार करू शकत नाही तर दुसरी अजून तुम्हाला 27 गावं कशासाठी पाहिजे. धन्यवाद. तर आपण पाहू शकता ही रस्त्यांची अशी हालत आहे, पाहू शकता. बघा बाईक सगळ्या साईडने जातात आहेत, खड्डे चुकत जातात प्रत्येक वाहनं. बघा प्रत्येक वाहनं खड्डे चुकत जातात आहे बघा. आणि ते ॲक्सिडेंट झाला जिम्मेदार कोण. आणि आपल्या बरोबर होते आता त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्याकडे तर लक्ष द्या. धन्यवाद. पत्रकार सचिन कुमार जितेंद्र अजूनही विनंती करतो आहे मी स्वतः पत्रकार असून भारत सरकारचा. धन्यवाद. पत्रकार